झिरो न्यूज परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना रमजान ईद मुबारक. की तुम्ही हे पुस्तक लिहिण्याचं कारण काय? की माझे वैयक्तिक जीवनामध्ये जे मला यश आणि समाधान मिळालं, मला असं वाटलं की ही जीवन पद्धत ही आर्ट ऑफ लिव्हिंग ही लोकांपर्यंत पोहोचवावी आणि म्हणून हे पुस्तक लिहिण्याचं मी ठरवलं. जेव्हा कोविडचा काळ सुरू झाला तेव्हा मला त्या संदर्भात भरपूर वेळ मिळाला आणि पूर्ण 5 वर्ष लागले हे पुस्तक लिहायला. अत्यंत एकीकडे संवेदनशील विषय होता आणि दुसरीकडनं एक महासागर आहे ज्ञानाचं, ज्याला अत्यंत छोट्या स्वरूपात आणणं हा एक फार कठीण काम होतं. आपण ह्या पुस्तकामध्ये धर्म म्हणजे काय, प्रेषिताचं जीवन, वैश्विक धर्म, इस्लामी व्यवस्था, इस्लामी स्त्री, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यक्तिमत्व विकास, अंतिम प्रवचन आणि इस्लामची भूमिका, ह्या सगळ्या जे क्रमवारी मांडत असताना प्रश्न जनरली आपल्या सगळ्यासमोर असतो, तो म्हणजे इस्लाम हा आधुनिक धर्म आहे आणि इस्लाम हा विज्ञानवादी आहे, याच्यावर आपण काय प्रकाश टाकला? सर्वात प्रथम धर्म म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. धर्माचा अर्थ होतो परिपूर्ण जीवन व्यवस्था. धर्म म्हणजे संस्कृती नाही, धर्म म्हणजे लोकांचा झुंड नाही. धर्म म्हणजे एक परिपूर्ण मार्गदर्शन, जे वस्तुनिष्ठ असावं, जे तार्किक असावं आणि जे समयानुरूप असावं. म्हणजे प्रत्येक समयामध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक ठिकाणी हे आचरण करता यावं, अशी सहज सुंदर जीवन प्रणालीचं नाव धर्म आहे. त्यात असं म्हटलं आहे का व्यक्ती म्हणजे तो कोणी असेल, तो कांबळे असेल, देशपांडे असेल, काझी असेल, कोणी असेल, जगाचा प्रत्येक व्यक्ती एक साधारण व्यक्तीपासून असाधारण व्यक्ती म्हणजे गुड टू ग्रेटचा हा जो प्रवास आहे त्याचंच नाव इस्लाम आहे. इस्लाम म्हणजेच विज्ञान आहे. झिरो न्यूजच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याबरोबर आर्किटेक्ट अर्शद शेख हे आहेत आणि त्यांची खास मुलाखत घेण्याचं कारण, आर्किटेक्ट साहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, एक ग्रंथ आहे, इस्लाम द अल्टिमेट लिव्हिंग. आता अर्शद साहेबाला विविध भूमिकेमध्ये विविध विचार मांडताना ऐकलेले आहे आणि सध्या जर एकंदरीत परिस्थिती पाहता की कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद करून त्याला एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जातं. अशावेळी जी समाजातली जी लोकं आहेत, लिहिली वाचलेली लोकं आहेत, ज्याला सामाजिक ज्ञान आहेत, विज्ञान कळतं, अशा लोकांनी पुढे यायला पाहिजे. आणि त्यांच्या मनात आलं की ह्या परिस्थितीला जर सामोरं जायचं असेल, त्यांनी पुस्तक लिहिण्याचं जे धनुष्य आहे ते त्यांनी पेरलेलं आहे. तर अर्शद साहेब, मला प्रश्न तुम्हाला पहिला मी हे करतो की सगळे ते एकसारखेच करत असतात आणि मी त्यातलाच आहे, की तुम्ही हे पुस्तक लिहिण्याचं कारण काय? प्रत्येक व्यक्ती एका सहज सुंदर, आनंददायी, चैतन्यमय आणि सफल जीवन प्रणालीच्या शोधात असतो आणि जी जीवन प्रणाली जी त्याला सुख आणि समाधान देईल, अशा जीवन प्रणालीच्या, जीवन व्यवस्थेच्या शोधात आपण सर्वच जण आहोत आणि मी सुद्धा त्याच क्षेत्राचा विद्यार्थी आहे. माझा अभ्यासाचा नेहमीच केंद्रबिंदू हाच विषय राहिला आहे की जीवन कसं सहज सुंदर सफल होईल. सर्वांप्रमाणे माझा पण तोच हेतू होता आणि या अनुषंगाने मी जगातील वेगवेगळ्या विचारधारेचा, आयडिओलॉजीचा, जीवन व्यवस्थेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि हे करत असताना, कंपॅरेटिव्हली स्टडी करत असताना मला इस्लामची अभ्यास करण्याची संधी मिळाली. मी 2004 ते 2014 या 10 वर्षात त्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. साधारणतः एका वर्षात मी 12,000 ते 15,000 पानाचं वाचन करीत होतो
अशा रीतीने मी 10 वर्ष त्या जीवन व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यानंतर त्याला अनुभवण्याचा आणि त्याला प्रॅक्टिकल करण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला. आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जे मला यश आणि समाधान मिळालं, मला असं वाटलं की ही जीवन पद्धत ही आर्ट ऑफ लिव्हिंग ही लोकांपर्यंत पोहोचवावी. आणि म्हणून हे पुस्तक लिहिण्याचं मी ठरवलं. जेव्हा कोविडचा काळ सुरू झाला तेव्हा मला त्या संदर्भात भरपूर वेळ मिळाला आणि पूर्ण 5 वर्ष लागले हे पुस्तक लिहायला. कारण की अत्यंत एकीकडे संवेदनशील विषय होता आणि दुसरीकडनं एक महासागर आहे ज्ञानाचं, ज्याला अत्यंत छोट्या स्वरूपात आणणं हा एक फार कठीण काम होतं. आपण ह्या पुस्तकामध्ये धर्म म्हणजे काय, प्रेषिताचं जीवन, वैश्विक धर्म, इस्लामी व्यवस्था, इस्लामी स्त्री, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यक्तिमत्व विकास, अंतिम प्रवचन आणि इस्लामची भूमिका, ह्या सगळ्या जे क्रमवारी मांडत असताना प्रश्न जनरली आपल्या सगळ्यासमोर असतो, तो म्हणजे इस्लाम हा आधुनिक धर्म आहे आणि इस्लाम हा विज्ञानवादी आहे. याच्यावर आपण काय प्रकाश टाकला? सर्वात प्रथम धर्म म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. धर्माचा अर्थ होतो परिपूर्ण जीवन व्यवस्था, म्हणजे ज्याने आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, आध्यात्मिक या सर्व गोष्टीबद्दल सखोल मार्गदर्शन करावं. याला धर्म अर्थात जीवन पद्धत असं म्हणतो. धर्म म्हणजे संस्कृती नाही, धर्म म्हणजे लोकांचा झुंड नाही. धर्म म्हणजे एक परिपूर्ण मार्गदर्शन, जे वस्तुनिष्ठ असावं, जे तार्किक असावं आणि जे समयानुरूप असावं. म्हणजे प्रत्येक समयामध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक ठिकाणी हे आचरण करता यावं, अशी सहज सुंदर जीवन प्रणालीचं नाव धर्म आहे. या पॅरामीटरवर धर्म म्हणजे काय याची व्याख्या अधोरेखित केली आणि या पॅरामीटरप्रमाणे हा माझा रिसर्च पेपर आहे समजा. त्या पद्धतीने मी त्या चिकित्सेवर, या आयडिओलॉजीला, या जीवन व्यवस्थेला शेवटपर्यंत मी चेक करत गेलो आणि त्या संदर्भात वेगवेगळे विषय, ज्या प्रकारे त्याचे शिष्टाचार काय आहेत, म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये शिष्टाचार काय असावे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की इस्लाम म्हणजे काय. इस्लामचा अर्थ असा होतो की आपल्या सर्वांच्या निर्मिकाने जी मानवासाठी दिलेली जीवन प्रणाली आहे त्याला इस्लाम म्हणतो. ती का दिली बरं? तर त्यात असं म्हटलं आहे का व्यक्ती म्हणजे तो कोणी असेल, तो कांबळे असेल, देशपांडे असेल, काझी असेल, कोणी असेल, जगाचा प्रत्येक व्यक्ती हा कोण आहे, तर त्या जीवन व्यवस्थेत असं म्हणलं आहे का तो ईश्वराचा प्रतिनिधी आहे सृष्टीवर, म्हणजे गव्हर्नर टू गॉड आहे प्रत्येक व्यक्ती. आणि त्याला त्या स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था देण्यात आलेली आहे, एक साधारण व्यक्तीपासून असाधारण व्यक्ती म्हणजे गुड टू ग्रेटचा हा जो प्रवास आहे त्याचंच नाव इस्लाम आहे. मग त्या अनुषंगाने त्या व्यक्तीचा आचार विचार कसे असावे, त्या व्यक्तीचं वैयक्तिक जीवन कसं असावं, त्या व्यक्तीचं सामाजिक कौटुंबिक जीवन कसं असावं, त्यांच्या सर्व व्यवस्था कशा असाव्यात, या संदर्भात सखोल आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला मिळते. इस्लाम विज्ञानवादी याच्यावर आपण जर प्रकाश टाकावा सखोल. इस्लाम म्हणजेच विज्ञान आहे, म्हणजे विज्ञानाची सुरुवातच इस्लामनी केली. प्रेषित मोहम्मदानी, म्हणजे त्यांनी प्रेषित मोहम्मद साहेबांनी त्याला खूप प्रोत्साहन दिलं. मी तुम्हाला या संदर्भातील एक हाईट सांगतो. प्रेषित म्हणाले की तुम्ही इज्तिहाद करा. इज्तिहादचा अर्थ असा होतो, तो फार व्यापक शब्द आहे, त्याला जर आपण इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की इनोव्हेशन, क्रिएशन, रिसर्च, या सगळ्या शब्दाचा मिळून हा शब्द होतो इज्तिहाद. प्रेषित म्हणाले तुम्ही इज्तिहाद करा, इज्तिहाद करा. इज्तिहाद जर चुकला तर 1 पुण्य आणि जर तो बरोबर ठरला तर 2 पुण्य. म्हणजे त्यांनी प्रोत्साहन दिलं. कुराणच्या प्रत्येक पानावर तुम्हाला विचाराला प्रोत्साहन दिलं जातं. प्रत्येक ठिकाणी आपला निर्मिक आपल्याशी संबोधितो, तुम्ही विचार का करत नाही, तुम्ही बुद्धीने का काम घेत नाही, तुम्ही चिंतन का करत नाही. जवळपास बुद्धीला प्रोत्साहन देणारे 950 वेळेस आव्हान या कुराणमध्ये करण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी असं नाही का ईश्वर मार्गदर्शन दिलं, तुम्ही त्याच्यावर विचार का करत नाही, त्यावर तुम्ही चिंतन का करत नाही, तुम्ही बुद्धीचा सदुपयोग का करत नाही, हे पुन्हा पुन्हा सद्विवेक बुद्धीला आपल्या आव्हान देण्यात आलं. अशा रीतीने बुद्धीला चालना दिली. पहा, कोणत्याही एज्युकेशन सिस्टमची जी हाईट असते, त्याचा जो मापदंड असतो का जगातील सगळ्यात चांगली व्यवस्था कोणती, शिक्षण व्यवस्था, तर ती त्याच्या शाळे कॉलेजेसच्या इमारतीवर किंवा त्या विद्यार्थ्याच्या कोट टाय ड्रेसिंगवर नसते. किंबहुना त्या देशामधील रिसर्च पेपर किती सबमिट झाले त्याच्यावर असतं, का कोणत्या देश रिसर्चमध्ये किती पुढं आहे, त्या अनुषंगाने त्याच्या शिक्षण पद्धतीचं आकलन केलं जातं. आणि शिक्षण पद्धतीचं उद्दिष्ट म्हणजे विचार करण्यास प्रोत्साहन प्रेरणा मिळायला पाहिजे, आपण त्याला शिक्षण म्हणतो. तर या शिक्षणाला इस्लामने प्रोत्साहित केलं. इस्लामची पहिली आयत म्हणजे कुराणचा पहिला श्लोक जो पैगंबरवर अवतरित झाला तो सुद्धा शिक्षणाचे महात्म्य सांगणार आहे. सांगितलं गेलं वाच, रीड आपल्या निर्मिकाच्या नावाने, आणि त्यानंतरच्या आयतीमध्ये सांगितलं की आम्ही तुम्हाला कलम म्हणजे लेखणी दिली ज्याद्वारे तुम्ही शिक्षण हस्तगत करताय, शिक्षण घेताय. अशा पद्धतीने ही जी वैचारिक चळवळ आहे त्यांनी विज्ञानाला असाधारण महत्त्व दिलं. इसवी सन 2700च्या नंतर 1800 पर्यंत सर्व विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षणावर मुस्लिम सायंटिस्टचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे जेवढे शास्त्र आज जगात आहे, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, त्यानंतर भूगर्भशास्त्र असेल, सर्व शास्त्र यामध्ये जी असाधारण प्रगती केली तर ती पैगंबराच्या प्रोत्साहनाने मुसलमान वैज्ञानिकांनी केली. त्यांनी कधीच अंधश्रद्धा मानले नाही, त्यांनी कधीच अवडंबराला मान्यता दिली नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी वस्तुनिष्ठ आणि सायंटिफिकली चेक केली. भारतातील प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ विजय भाटकर म्हणतात की जर अल ख्वारिजीनी गणित अल्जब्राचा शोध लावला नसता तर आज हे सगळे जे डेव्हलपमेंट आहे ते जगाने पाहिले नसते. तर अशा पद्धतीने मी एक सखोल त्यामध्ये मांडलं की मुस्लिम सायंटिस्टने जगाला काय दिलं. हा जो विषय आहे अल्जब्रा, हा अरबी शब्द आहे. ही जी बाराखडी आहे ना त्याला अरबिक लेटर्स म्हणतात त्याला. आणि या सर्व पद्धतीचा अभ्यास करून 16व्या 17व्या शतकानंतर इंग्रजांनी त्यापूर्वी सर्व विज्ञान अरबी भाषेत शिकवलं जायचा. हे जे युरोप आहे आज त्यांनी सगळं शिक्षण मुस्लिमांच्या स्पेनमधले युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन आज ते एवढे प्रगत झाले. तर याचा सर्व पाया, त्या विज्ञानाचा सर्व पाया आज तुम्हाला इस्लाममध्ये मिळतो. प्रश्न माझा हा सुद्धा आहे की आता हे पुस्तक तुम्ही मराठीमध्ये लिहिलं. प्रश्न असा आहे की करणाकडे जात असताना, वैज्ञानिक दृष्टीतून विश्वाकडे बघत असताना विविध भाषा आणि विविध हे आहे, परंतु इस्लाम ज्यावेळेस आपण मराठीमध्ये सांगताना एवढा व्यवस्थित सांगतात, आपण कुठं याच्यात कमी पडलो का की आपण इस्लाम समजून सांगत असताना, इस्लामवर भाष्य करत असताना विविध भाषांना अडॅप्ट करू शकलो नाही, याचं किती नुकसान झालं आपल्याला? याचं नुकसान असं झालं की इस्लाम खऱ्या अर्थाने आमच्या देशबांधवापर्यंत पोहोचू शकला नाही. आज जो इस्लाम प्रचलित इस्लाम आहे तो मूळ आणि खरा इस्लाम नाही, किंबहुना तो विरोधकांच्या म्हणजे या फॅसिस्ट लोकांच्या अपप्रचारातून लोकांपर्यंत पोचलेला हा इस्लाम आहे. त्याचा एवढा भयंकर विकृतीकरण करण्यात आलं की जो शांती प्रदान करणारा जी व्यवस्था होती, जी लोकांना सफलता प्रदान करणारी होती, जी माणसाला उत्कर्ष प्रदान करणारी होती, आज विडंबना अशी आहे का ती सगळ्यात देशासाठी खतरा झाली, धोका झाली, ती आतंकवादी झाली. ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला असं वाटतं का ह्यापेक्षा जास्त काही भारतासाठी कोणता विषयच नसावा, इतका भयंकर हा विषय झाला, इतका धोका यामुळे झाला. तर हा विषय यासाठी झाला ज्या लोकांनी, ज्या विरोधकाच्या अपप्रचारातून आलेला हा इस्लाम आहे. कारण की आम्ही योग्य वेळ योग्य पद्धतीने आमच्या देशबांधवासमोर हा विषय मांडला नाही, यामुळे आमच्या देशबांधवामध्ये याविषयी अनेक पूर्वग्रह, शंका आणि भीती निर्माण झाली.
आणि यापोटी आज जे भारताचं सर्व समाजकारण, अर्थकारण, राजकारण फक्त एकाच शब्दाच्या अवतीभोवती फिरतो आणि त्या शब्दाचं नाव आहे इस्लाम. आणि तो इस्लाम जो विरोधकांनी विकृतीकरण करून मांडलेला आहे तो इस्लाम आहे, तो खरा इस्लाम नाही. म्हणून मी मराठीतून हे पुस्तक आमच्या देशबांधवासाठी लिहिण्याचा प्रयत्न यासाठी केला का हा अधिकृत आणि मूळ आणि खरा इस्लाम आहे. तुम्ही जर याला वाचलं आणि पाहिलं तर तुम्हाला जे तुमच्या समोर आलेलं आहे विकृतीकरणातून त्याच्या आणि यामध्ये टोकाचा विरोधाभास आढळेल. कारण परिस्थिती अशी आहे की आपण इस्लामला वैश्विक धर्म म्हटलेला आहे आणि विश्वाच्या भाषा अडॅप्ट करताना याच्यावर आपण हे केलेलं प्रकाश टाकलेलाच आहे. जी लिहिली वाचलेली जी सुशिक्षित लोक आहेत ती यासाठी पुढे येत नाही याची खंत वाटत नाही का? उर्दूमध्ये एक छान म्हण अशी आहे की बुराई बुरो के शर से नहीं फैलती. बुराई बुरो के शर से नहीं फैलती. आता आम्ही हे सांगू शकत नाही का हे विकृतीकरण केलं, असं केलं, तसं केलं. बुराई बुरो के शर से नहीं, अच्छों के खामोशी से फैलती है. हा जो विकृतीकरण झाला त्याचे आम्ही जबाबदार आहोत की आम्ही खरा विषय त्यांच्या समोर मांडला नाही आणि म्हणून विरोधकांनी त्याला अपप्रचार केला. जर तुम्ही योग्य वेळीस खऱ्या अर्थाने हा विषय मांडला असता तर त्याचं आज विकृतीकरण झालं नसतं. मग याची जबाबदारी आमचीच आहे की आम्ही त्या भाषेमध्ये जे आमच्या देशबांधवांना कळते त्या भाषेमध्ये आम्ही मांडलं पाहिजे असतं वेळेवर. आज सुद्धा जेव्हा हा विषय आमच्या देशबांधवांसमोर येईल नक्कीच मला विश्वास आहे की त्यांचे सर्व पूर्वग्रह, त्यांच्या शंका आणि त्यांचा याविषयी जो गैरसमज आहे तो पूर्णपणे दूर होईल. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की राज ठाकरे एका ठिकाणी म्हणतात की ज्यावेळेस प्रश्न चोरीचा आणि लैंगिक अत्याचाराचा झाला तर ते म्हणे इथं शरिया कानून लागू झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस दुसऱ्या भूमिकेकडे येतात तर ते म्हणतात की नाही सर्व समान कायदा लागला पाहिजे. की हां आपण कुठंतरी हे सांगण्यास कमी पडलो. आणि यामुळं प्रश्न माझा आहे, यामुळं जर आपण इस्लामोफोबिया जर बघतो शेवटच्या प्रश्नाकडे येत असताना इस्लामोफोबियाने फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनावर राज्य मिळवलेलं आहे. आता याला कसं काउंटर करा? सर पहिला विषय असा आहे की कोणताही धर्म किंवा आयडिओलॉजी समजत असताना त्याच्या मूळ संकल्पना समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला एका वेगवेगळ्या टॉपिकमध्ये तुम्ही त्याला समजून घेणं थोडं कठीण होतं. म्हणून कोणत्याही विचारधारेला समजून घेण्या अगोदर त्याची मूळ संकल्पना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर ते उपप्रश्न मग निर्माण होत नाही है ना. मग ते शर्यत कशाला म्हणतात, हिजाब कशाला म्हणतात, जिहाद कशाला म्हणतात, हे सगळे उपप्रश्न असतात. परंतु त्यासाठी सर्वात प्रथम हे माहीत करायला पाहिजे काय त्या विचारधारेची मूळ संकल्पना काय. जर या विचारधारेची मूळ संकल्पना वैश्विक कुटुंब असेल म्हणजे सर्व मानव एकाच निर्मिकाची निर्मिती आहे, कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही, सगळेजण सारखेच आहेत, त्याच्यापाशी कुणीच मोठा लहान नाही, हे वर्णवाद, हे भेदभाव, हे शोषण, हे सगळ्या ह्याचा तो धिक्कार करतो. तो सर्व अंधश्रद्धेचा धिक्कार करतो. त्यांनी एक उत्कृष्ट व्यवस्थेचा अर्थ फक्त वैयक्तिक कौटुंबिक नसून ती एक अर्थव्यवस्था कशी द्यायची, सामाजिक व्यवस्था कशी असावी, त्याची न्याय व्यवस्था कशी असावी, राजकीय व्यवस्था कशी असावी, तिथे मानव अधिकाराची काय पोझिशन राहील, या सर्व गोष्टीबद्दल त्यांनी स्पष्ट क्लिअर कट असं मार्गदर्शन करावं. आणि ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, समाजातील अगदी सामान्यातील सामान्य व्यक्तीला ते अनुकरणीय असावं. म्हणजे असं तत्वज्ञान नसावं जे डोक्याच्या वरनं चाललंय सगळं, म्हणजे ते कळायलाच मार्ग नाही, तर अनुकरण कुठून करणार. तर एवढं सोपं सहज असावं, जगातील प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये आणि प्रत्येक काळामध्ये ते अनुकरणीय असावं, असं हा तत्वज्ञान हे मांडण्याचा मी इथं प्रयत्न केला. विषय असा आहे की इस्लामोफोबियाबद्दल आपण विचारताय. मग जर माझा शेवटचा टॉपिक असा आहे पहा, या संपूर्ण पुस्तकामध्ये माझं कुठे इंटरप्रिटेशन यासाठी नाही की मी मूळ स्रोतातून म्हणजे कुराण हदीसच्या मूळ स्रोतातून हा विषय इथे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून येथे इंटरप्रिटेशनला काही जास्त स्कोप नव्हता. परंतु शेवटचा माझा टॉपिक आहे त्यामध्ये मी लिहिलं का जर ही व्यवस्था, तुम्ही असं म्हणता की ही व्यवस्था ईश्वरी व्यवस्था आहे, जीवन प्रणाली आहे, ही सगळ्या माणसाच्या भल्यासाठी आहे, सर्व माणसाच्या, हा माणसामध्ये भेदभावच करत नाही, ह्याच्याकडे कोणते द्वेष आणि कोणता भेदभाव आणि अशा कोणतीच पद्धत नसल्यामुळं हे सर्वांसाठी आहे. आणि इतकी चांगली व्यवस्था असताना त्याच्या विरुद्ध एवढा प्रचंड आक्रोश का आहे.
आक्रोश इथेच नाही, पूर्ण जगात का आहे. मग हा माझा शेवटचा विषय. यात मी असं मांडलं का आता जर पाश्चिमात्य देश एवढा याविषयी टेररिझम आणि हे ते करत असतील, त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश एक आहे की त्यांचा सर्व बिझनेस जगात अशांती माजवण्यावर आहे. कारण त्यांचा मुख्य व्यवसाय हा हत्याराचा आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल का $10 ट्रिलियन दरवर्षी हत्याराचा व्यवसाय होतो. जर जगामध्ये शांती असेल तर त्यांचे हत्यार कोण घेणार? भारताची अर्थव्यवस्था $3 ट्रिलियन आहे दरवर्षी आणि हत्याराचा व्यवसाय $10 ट्रिलियन आहे. म्हणजे लोकांनी भांडत राहायला पाहिजे, लोकात अशांती पाहिजे. पोर्न व्यवसाय असो, तस्करी असो, स्मगलिंग असो, दारूचा व्यवसाय असो, वेश्या, हे सगळे जे ब्लॅक इकॉनॉमी आहे त्याची मल्याळम रायटर एक रणजित लालनी अत्यंत चांगल्या प्रकारे या सर्व गोष्टीला मी तिथं रेफरन्स दिलेला आहे त्या मल्याळम रायटरचा. त्यांनी हे सांगितलं का जगातील ही ब्लॅक इकॉनॉमी ती $230 ट्रिलियन आहे दरवर्षी. मी पुन्हा एकदा सांगतो का भारताची इकॉनॉमी $3 ट्रिलियन आहे आणि हे सगळे अनैतिक व्यवसाय हे $230 ट्रिलियन आहे आणि त्याच्या विरुद्ध इस्लाम उभा आहे आणि म्हणून इस्लाम विरुद्ध हे उभे आहे. म्हणजे हा अर्थकारणाचा विषय आहे. आता हे झालं जगाचं, पाश्चिमात्य देशाचं. आपल्याही देशाच्या वर्चस्ववादी लोकांना तेच वाटलं का हे असंच प्रोपोगंडा करावं जेणेकरून आपल्या हातात कोलीत यावं काहीतरी, म्हणजे एक शत्रू निर्माण करावा आणि आपली सुद्धा राजकीय पोळी भाजावी, म्हणून जगभरामध्ये हा प्रोपोगंडा करण्यात आला. या पाठीमागे राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मोठा विषय आहे. गिरीश कुबेरने या संदर्भात 3-4 पुस्तकं खूप छान लिहिली आहे का बाबा हे सगळ्या जे देशाचं ह्यांचं जे केंद्रबिंदू आहे तो अरब राष्ट्र काय आहे तर तिथं तेल आहे आणि हे तेल ह्यांना हडपायचं आहे. म्हणून त्यांनी जगभरामध्ये आतंकवादाचा असा फार्स निर्माण केला आणि एका पाठोपाठ अनेक अरब देश त्यांनी हडपले. तर हा इस्लामोफोबियाचा विषय आहे. त्याबद्दल गैरसमज निर्माण केले गेले, लोकांना त्यापासून परावृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे. तर यासाठी हा इस्लामोफोबिया आहे. आपण एक संक्षिप्तमध्ये आपल्या पुस्तकाचं विवरण केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण भारताच्या परिस्थितीवर बोललो. परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज देशामध्ये जर कोणी व्यक्ती कुठं नमाज पढत असेल, तर भक्ती करत असेल, ईश्वराची आराधना करत असेल आणि तो दाढीवाला असेल, तर त्याच्याकडं संशयाच्या नजरेनेच पाहिलं जात नाही, तर त्याला मारलंसुद्धा जातं. अशावेळी आपण काढलेलं हे जे पुस्तक आहे इस्लाम द अल्टिमेटम, हे इस्लाम संपूर्ण समाजासाठी, भारतीय समाजासाठी संजीवनी ठरेल. खरंच आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल तर गरज आहे हिंदू आणि मुस्लिम एकतेची. या समाजामध्ये जो गैरसमज आहे तो दूर करण्याची, आणि तो दूर आपल्या पुस्तकाकडून होईल ही आशा. माझा उद्देश हे पुस्तक लिहिण्यामागचा असा आहे की कोणताही समाज तणावाच्या आणि संघर्षाच्या स्थितीमध्ये विकास करू शकत नाही. आपल्याला वाटतं का अशा इमर्जन्सीच्या ज्या आपण जे परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, अशा परिस्थितीमध्ये आमचा भारतीय समाज प्रगती करू शकतो का आणि आपण विश्वगुरू होऊ शकतो का? म्हणून जोपर्यंत आपण एकमेकाला समजून घेत नाही, आपण एक दुसऱ्यांची आयडिओलॉजी समजून घेत नाही, तोपर्यंत आपण जवळ येत नाही. आणि जोपर्यंत आपण एक संघ होत नाही तोपर्यंत आपण आपल्या राष्ट्राला बळकट राष्ट्र आणि महान राष्ट्र करू शकत नाही. माझा या पुस्तकामागचा हेतू असा आहे की आमच्या भारतीय समाजाने जवळ यावं, त्यांच्यामधील पूर्वग्रह दूर व्हावेत, आमच्या समाजामध्ये शांती आणि सद्भावना नांदावी आणि यामुळेच आपली प्रगती शक्य होईल. एवढंच माझं आव्हान आहे. आपलं पुस्तक महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला मार्गदर्शन ठरेल ही आपल्याला सदिच्छा. धन्यवाद. झीरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.